तर मॅचला सुरुवात. आदित्य सज्ज होतोय. रावे गावचे दोन धुरंधर मैदानामध्ये आपण पाहताय. एका बाजूने फॉलिंग स्वीप करणारा खेळाडू आदित्य, तो मात्र गोलंदाजी मार्क मध्ये. दुसऱ्या बाजूने एक अष्टपैलू ओमकार पाटील. पहिला बॉल मागे चाललाय. कदा झेलला प्रयत्न करायला हवा होता, एकाने पुढे यायला हवा होता, झेलचा प्रयत्न करायला हवा होता. कारण या बॉलवरती जर का पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट मिळाला असता तर मात्र तुम्हाला सुरुवातीपासून आई गावदेवी खारसापोली संघाला डॉमिनेट करता आलं असतं. तसं झालेलं नाहीये. देवेंद्र पाटील कळवे यांच्याकडून आदित्य पाटीलला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. आम्हाला फायर वर्क्स त्यांच्याकडून मिळालाय. एक आगळा वेगळा सेलिब्रेशन आपण होताना पाहिला. आम्ही एक तर काही दिवसापूर्वी महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धा केली, तेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट सारखे तिथे खरं फायर वर्क्स लावले होते. सामना संपला की एक वेगळा जल्लोष त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. माजी सरपंच विजय दादा दादर यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 5,000चं आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचा आम्ही कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. कारण ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रत्येक दानशूरदात्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला वस्तुरूपी म्हणा किंवा आर्थिक सेवा उपलब्ध करून दिल्या. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सेकंड बॉल. दुसऱ्या बॉलला आपण पाहता आदित्य पाटील सज्ज होताना रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये व्यत्यय थोडासा निर्माण झाला. कधी कधी एखादा खराब चेंडू टाकण्यापासून रोखायचं स्वतःला आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हायचं आहे. उलवानोर प्रीमियर लीग मध्ये 4 वेळा डेड बॉल पंचांनी घोषित केला आणि 5व्यांदा नो बॉल त्या बॉलरला घोषित केला 5वा चेंडू टाकण्या अगोदर. यावेळेला ऑन साइडला आदित्यवती आक्रमण करताना फटका फसलाय आणि झेल दिके सुटलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी होते आशिष, त्यांच्याकडून मात्र झेल सुटला आणि जीवनदान मिळालं किरण पाटील सारख्या आक्रमक खेळाडूला. एकाच फ्रेम मध्ये आपण पाहता रावे गावचे 3 खेळाडू, किरण पाटील, ओमकार पाटील, आदित्य पाटील. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणखीन एक पाटील, नितेश पाटील, दादरगावचा खेळाडू, त्यालाही आपण पाहताय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल येताना पाहायला मिळाल्या. दोन्ही चेंडूमध्ये एक एक धाव आपण घेताना दोन्ही खेळाडूंना पाहिलं. आणि धावसंख्या मात्र पुढे जाताना आपण पाहता बिनबाद 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. दुपारचं सत्र आहे, हवा देखील प्रचंड आपण वाहताना पाहता मैदानावरती आणि आनंदमय असं हे वातावरण. या स्पर्धेचा अंतिम दिवस अमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेला आज आपण नक्कीच निरोप देणार आहोत. यावेळेला मिडॉपला क्या बात आहे, कमालीचा झेल टिपला. सेकंड अटेम्प्ट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी होते नितेश, आदित्यचा भाऊ आहे आणि त्याने काय झेल टिपलाय. एका क्षणाला असं वाटलं बॉल जाईल त्याच्या डोक्यावरून, परंतु त्याने बॉलला थांबवलं आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. आणि तोही ओमकार पाटील या खेळाडूचा मोठा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या खारसापोली टीमला. या ठिकाणी पण मिळताना पाहिला आणि अतिशय मोठा धक्का असेल बॅटिंग करत असताना आई गावदेवी खारसापोली या टीमला. आदित्यने चांगला बॉल डिलिव्हर केला. आदित्यचा बॉल आपण जर पाहिला हाफ वॉलिता करताना अतिशय चांगला ओव्हरपीच होता, परंतु गती जास्त होती या चेंडूमध्ये. त्याच्यावरती हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न केला आणि मिडऑफच्या डोक्यावरून खेळायचं होतं ओमकारला. जर इनफिल्डला क्लिअर करता आलं असतं तर कदाचित या फटक्यामध्ये 4 धावा मिळाल्या असं बॅटिंग करणाऱ्या ओमकारला आणि खारसापोली संघाला, परंतु एलिव्हेशन नव्हतं आणि तिथे चांगला झेल टिपला नितेश या क्षेत्ररक्षकाने. आमचे कमिटी मेंबर जयेश या पण मंचावरती, आदरणीय जयेश भाई, त्यांना विनंती असणार पण या मंचावरती आपलं स्वागत. पहिला खेळाडू बाद झाला 2 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या आहे मैदानामध्ये. आई गावदेवी खारसापोली संघाच्या माध्यमातून टार्गेट सेट करायचं आहे. खरं तर या इनिंगमध्ये बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये
आणि मागच्या 3 सामन्यांचा आपण जर इतिहास पाहिला आजच्या दिवसामध्ये तर प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकला आहे. मी मगाशी देखील उल्लेख करतो क्रिकेटमध्ये जेव्हा तुमच्या वाट्याला अडचणी येतात तेव्हा अडचणीमध्ये तुम्हाला मात करावी लागते. इथे आता आपण पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग आदित्य संघाच्या वाट्याला आली आहे. जर धावा तुम्ही कमी खर्च केला तर नक्कीच तुम्हालाही या मॅचमध्ये एक वेगळा निर्णय त्या ठिकाणी प्रस्थापित करता येईल. शॉट ऑफ लेन थोडे स्टेप आउट झाले. यावेळेला गुड लेन पण बॉल टेक ऑफ झालाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू आपण पाहत आहे हर्षद पाटील. रावेगावचा हा खेळाडू हर्षद पाटील. टीम मधले 11 खेळाडू असतात. प्रत्येकाकडे ते कॅलिबर नसतं. मोठे फरके कोणी खेळू शकत नाही. कधी कधी सिंगल डबल देखील तुम्हाला भर द्यावं लागतं. आणि आता हर्षद पाटील वरती विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये. वेगवान तेज तरार चेंडू आदित्य आता पुन्हा एकदा डॉमिनेट करतोय मैदानामध्ये. खार सापोली संघाला ओमकारचा विकेट मिळाला जसा तसं मात्र नवीन ऊर्जा संचारली या टीमच्या खेम्यामध्ये. आमचे आदरणीय अध्यक्ष सत्यदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. पहा अतिथी मंचकावर जे प्रेक्षक बसलेले आहेत आणि खेळाडू त्यांना विनंती आहे आपण खुर्च्या खाली करायच्या आहेत. पहा सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना आमची विनंती राहील प्लीज आपण व्यासपीठ आता सोडायचं आहे कारण की थोड्या क्षणामध्ये पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होईल. विनंती राहील सर्वांना प्लीज जरा आपण खुर्च्या खाली करा. यस प्रत्येकाला नम्रतेची विनंती आहे. आपण खेळाडू आहात आणि नक्कीच पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होईल त्यामुळे थोडासा आपण जागा मोकळी करा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आई गावदेवी खार सापोली संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद. फक्त आणि फक्त 2 ग्रेट स्टार्ट आदित्य पाटील. ड्रीम स्टार्ट केली एखाद्या इनिंगला. 2 धावांचं षटक फेकत असताना 1 गडी बाद केला आणि तोही ओमकार पाटीलला त्याने बाद केलं. ग्रेट कमबॅक. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दुसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ज्या पद्धतीने आदित्यने पहिल्या षटकामध्ये कामगिरी केली मी मगाशी उल्लेख केला. पहिले 3 सामने धावा चेस करत असताना तिन्ही संघ पराभूत झाले. सुशांत संघ तर अगदी हातातोंडाशी आलेला घास काढला. खरं तर अद्वैत इलेव्हन दादर संघाने खास करून अक्षय मांडलेकरने यॉर्कर बॉल होते त्रिफला चितकेला फलंदाज झाला राजला आणि तिथून सामना जिंकत सुपर 4 मध्ये पोहोचताना आपण अद्वैत इलेव्हन दादर टीमला पाहिलं. मागच्याही मॅच मध्ये असं वाटलं होतं दादू सार्थक मात्रे कदाचित सामना घेऊन जातोय की काय परंतु त्याचा विकेट मिळाल्यानंतर मात्र आपण पाहिला त्या मॅच मध्ये कमबॅक केलं प्रतिस्पर्धी संघाने आणि तो सामना जिंकत बाई निलकंठ इलेव्हन दादर संघ तुम्हाला सुपर 4 मध्ये जाताना पाहायला मिळाला. कधी कधी असं म्हणतात क्रिकेटमध्ये एक एक क्षण सामन्याला कलाटणी देऊन जातो. तो क्षण आता या ठिकाणी आदित्यने पहिल्याच ओव्हरमध्ये निर्माण करून दिला कारण ओमकारचा विकेट त्यांना कोणत्याही परिस्थितीत हवा होता तो मिळालाय परंतु अजूनही मैदानामध्ये ओमकारचा साथीदार आघाडीचा खेळाडू किरण पाटील स्ट्राईक एंडला. नितेशचा पहिला बॉल पूल करत असताना फटका चाललाय बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. आशिषने सोडला झेल आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय किरण पाटील. जलेपे नमक छिडक ना हिंदीमध्ये म्हणतात खरं तर त्याला. असंच काहीतरी त्याने केलंय कारण प्रचंड धीम्या गतीचा शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि पुरेसा अवधी होता किरणकडे हा फटका सिलेक्ट करत असताना आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा स्ट्रोक्स जाताना पाहायला मिळाला ज्या ठिकाणी 6 धावा येताना आपण पाहत आहे कार सापोली टीमसाठी. स्कोर मूव्ज ऑन 8 धावा लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहता नितेश हे षटक महाराष्ट्र पोलीस आणि दादर संघाचा एक प्रमुख खेळाडू. यावेळेला फुल लेन डिलिव्हरी हे चेंडू तुम्हाला डिलिव्हर करावे लागतील. जर शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकाल तर त्याच्यामध्ये तेवढेच चांगले शॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे आपण पाहिलं खरं तर चांगलं कमबॅक नितेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मागचा बॉल अकूट टप्प्याचा होता आणि त्यानंतर आपण पाहिला थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल नंतर मात्र पुन्हा अगदी लेन बॉलचा वापर केला. अगदी समोर टाकला चेंडू. फलंदाज रेडी होते खरं तर पूलसाठी पण त्यांना ते करता आलेलं नाहीये. अनपेक्षित बाउन्स अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. 1 रन मात्र आली.
आता स्ट्राईक एंडला येतील खेळाडू हर्ष पाटील. संधी मिळाली आघाडीला, टॉप ऑर्डरला या खेळाडूला संधी खेळण्याची संधी मिळाली. या संधी सोनं त्याला करता येईल का? कारण आतापर्यंत तो 3 चेंडू खेळलाय, एकही रन त्याने केलेला नाहीयेत. 3 सलग डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आदित्य फिल्डिंग सेटअप लावतोय, धावा कशा रोखता येईल हे प्लॅनिंग तो करतोय. कारण रणनीती फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही जितकी चांगली स्ट्रॅटर्जी आखाल आणि तुम्हाला ए बी प्लॅन रेडी ठेवावं लागतं. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळले, ऑन साईडला फटका, फिल्डर पोहोचले बॉल पर्यंत. कमालीचं एफर्ट्स. असं वाटलं कदाचित त्यांच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल करतो की काय, पण तसं झालेलं नाहीये. 1 रन या बॉलवरती आले. ए आणि बी प्लॅनचा मी उल्लेख केला. खरं तर 4 षटक आहेत. 6 षटकांच्या मॅचमध्ये आपण पहिल्या 3 ओव्हर त्यानंतर 3 ओव्हरचं प्लॅनिंग असतं. आता इथे तुम्हाला लिमिटेड ओव्हर क्रिकेट तुम्ही खेळताय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला एक वेगळा प्लॅन करावा लागतो. जर धावा जास्त आल्या तर कोणता गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये कमबॅक करेल. आणि इथे आपण पाहिला खरं तर आघाडीचा फलंदाज त्या ठिकाणी बाद केला ओमकारला. त्यामुळे थोडासा मजबूत पारडं राहील या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या आदित्य भाई 11 हनुमान पाडा या संघाच्या माध्यमातून. चला आदित्य, आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल. 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला आहे आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त देखील करावं लागेल. यावेळेला तेच तरार कमबॅक नितेश पाटीलचं पाहायला मिळालं. पहिला आखू टप्प्याचा बॉल, त्याच्यानंतर मात्र त्याला बरंच काही शिकायला मिळालं. त्याच्यावरती मिळालेलं प्रत्युत्तर पाहिलं षटकार, आणि त्यानंतर मात्र आता फलंदाजाला जास्त रूम क्रिएट करून देत नाहीये. खरं तर नितेश पाटील, किरण पाटील या फलंदाजाला थांबवलं. डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर हा चेंडू टाकला होता. चांगली बॉलिंग ऍक्शन या खेळाडूच्या आहे. इथे देखील तेच केलंय, पण इथे ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेट मधला फिल्डर बॉल खाली आला. सिंगल रन कंप्लीट होताना आपण पाहताय. सेकंडचा कॉल होता, नकार दिला किरणने. आणि या 1 रनच्या मदतीने आपण पाहताय दुसऱ्याही षटकाचा वाजवी खेळ संपला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी कारचापोली, बघा 1 बॉल पेंडिंग असेल, 1 बॉल पेंडिंग माफी असावी. शेवटचा बॉल बाकी आहे. 1-1 बॉलला महत्व आहे या क्रिकेटमध्ये. आणि आपण पाहताय 1 बॉल बाकी आहे. बिग बॅश मध्ये एक एक्स्ट्रा बॉल टाकला होता, 7 बॉल टाकले होते, तेव्हा त्या बॉलला डेड घोषित केलं होतं. अंपायर्स आणि समालोचकांनी सांगितलेली सूचनेनुसार तो बॉल डेड घोषित केला होता. कारण 1 ओव्हर म्हणजे 6 चेंडू. लिगल बॉल तुम्हाला 6 फेकायचे आहेत. जर तुम्ही एक्स्ट्रा फेकले तर ते लांब लचक षटक होऊ शकतं. पण इथे आपण पाहताय शेवटचा बॉल, एच लागली होती, फ्लाय स्लिपला बॉल चाललाय, परंतु जबरदस्त कमबॅक केला नितेश पाटीलने या ओव्हरमध्ये. पहिला बॉल षटकार आल्यानंतर मात्र पुढच्या 5 चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केल्या, फक्त आणि फक्त 3. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 11 धावा. बघा इलेक्ट्रिक रिक्षा मैदानाकडे दाखल झाली. हे देखील खास आकर्षण. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज मोठ्या अभिमानाने आपण फडकताना पाहताय. प्रभू श्रीरामांचा हे ध्वज आपण पाहताय जे मोठ्या अभिमानानं फडकतंय. संतोष चौधरी यांना आपण पाहू शकाल. खरं तर जिच्या कुशीतून स्वराज्य निर्माण झालं ते राष्ट्रमाता जिजाऊ यांचा हा महाराष्ट्र. स्वराज्याची स्थापना ज्या राजाने केली, आणि असा पुत्र प्रत्येक आईच्या पोटी खरं तर निर्माण व्हावा हे प्रत्येक आईला वाटतं. असा जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला राजांची जयंती प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक मनामनामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक गर्दीमध्ये तुम्हाला मोठ्या उत्साहाने साजरा होताना पाहायला मिळेल. त्या राजांची ही निशाणी, भगवा रंग आपण पाहताय. तर 2 ओव्हरचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता त्या ठिकाणी तब्बल 1 खेळाडू 11 नेल्सन फिगर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. धन्यवाद हनुमान नाईक आमचे मित्र आहेत. कदर त्या ठिकाणी ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानाकडे ते दाखल झाले होते आणि त्यांचं आपण करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट बनवायचं आहे आणि आता इथून अभी नाही तो कभी नाही असा खेळ किरणला मैदानामध्ये करावा लागेल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 आल्या
ज्यामध्ये 9 धावा खर्च केल्या नितेश पाटीलने. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत एक महत्वाचा विकेट घेतला होता आदित्य पाटीलने. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे त्या ठिकाणी कुणाल पाटील. कुणाल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल इथे कट करायचा होता, बॉल पॉइंटला चाललाय आणि इथे सॉफ्ट डिसमिसल. खेळाडू बाद किरण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये तर राव्याचे समर्थक कन्फ्यूज झालेत. नेमकं सपोर्ट कोणत्या संघाला करायचं, कारण दोन संघांमधले 2 आयकॉन हे एकाच गावचे आहेत, आदित्य आणि ओमकार. त्यामुळे हे दोन्ही संघ त्यांच्या अगदी जवळचे आहेत. मध्ये एक संघ पराभूत होईल तर एक संघ तुम्हाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी. आदित्य भाई 11, हनुमान पाडा ज्या संघाला लीड करतो स्वतः आदित्य पाटील. जरा नितेश दादा आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. सूचना राहील प्रत्येक खेळाडूंना, कारण आज मेगा फायनलचा दिवस. आमचे खरंतर दशरथ पाटील सर असे म्हणाले असे काल्याचा दिवस आहे शेवटचा. आणि इथे आपण पाहत आहे खरं तर नक्कीच आज या खरं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकायला मिळतो आमचे सिनियर समालोचक अमित दादा म्हात्रे, मायकल जोहे संघाचे कट्टर समर्थक. त्यांच्या बरोबरीने आमचे ॲडव्होकेट परमेश पाटील यांना आपण पाहताय. आणि खरं तर त्यांचा आवाज तुम्ही इथे ऐकता. आणि बघा ऑन स्क्रीन सर्व आमचे या ठिकाणी खेळाडू मान्यवर सामन्याचा आनंद घेत असताना कविराज पाटील यांना देखील आपण बघा स्कोरिंगच्या माध्यमातून. आमच्या नाईक ते देखील चांगलं स्कोरिंग करत असताना. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती हितन पाटील, डाव्या हाताचा फलंदाज. बघा रणनीती चांगली आहे. किरण डाव्या हाताचा बाद झाला, लगेच हितन आला डाव्या हाताचा फलंदाज. यावर देखील खोला टाकला बॉल अलॉंग द कार्पेट. बॉलला ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेट मध्ये फिल्डर पोहोचला, त्या ठिकाणी फेकी झाली वेगवान. थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळाला. ॲक्युरेट थ्रो तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा या बॉलवरती आपण मिळताना पाहता. बघा यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात होईल. यानंतर सेमीफायनलच्या मॅचेसला तुम्हाला सुरुवात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. त्यामुळे पुढचे 4ही संघ जे विनर 3 संघ आहेत त्या 3ही संघांना रेडी राहायचं आहे पुढच्या लढतींसाठी. वॉर्मअप करून घ्या, मोठी स्पर्धा आहे. यावेळेला देखील आपण पहिला अगदी फ्लिक ऑफ द रिस्क ह्याचा नितेश धावून गेले. भरपूर लांब त्यांच्यापासून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर सेकंडचा कॉल. एक रन महत्वाचे आहे. सिंगलला डबलमध्ये तुम्ही परावर्तित करता, याही रन अतिशय महत्वाच्या आहेत, कारण स्कोर कार्ड थोडंसं तुम्ही वाढताना पाहू शकाल. आणि आता धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 2 गडी बाद 15. सलामीवीर आघाडीचे ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या बाहेर गेले. त्यामुळे आता मिडल ऑर्डरवरती 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती आलेले खेळाडू त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि मोठी पार्टनरशिप करत त्यांना डावाला पुढे घेऊन जायचं आहे. या मॅचच्या दरम्यान 2 धावा आल्या आणि या षटकातील आता पुढचा चेंडू असेल. रावे विलेज एंड कडून मात्र बॉल तयार होतोय. कुणाल पाटील हा खेळाडू समोर. हितेन स्ट्राईक एंड वरती डाऊन द ग्राउंड खेळले. इथं स्लॉट मध्ये आला बॉल आणि त्याला पाठवला त्या ठिकाणी लॉंगांच्या बाहेर. सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये साकारतोय. त्या ठिकाणी आपण पाहता हितेन हा खेळाडू संकट मोचक म्हणून भूमिका साकारत असताना तेज तरार बॉल फास्ट अँड फ्युरियस हा यॉर्कर होता. टो क्रशिंग यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप त्या ठिकाणी डिलिव्हर केला आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ॲक्युरेट यॉर्कर आणि अतिशय वेगवान हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटकारानंतर मात्र थोडासा आणखीन वेग वाढला. गोलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी कुणाल पाटीलचा आणि हे फार गरजेचं आहे. डॉमिनेट केलं फलंदाजाला. या बॉलवरती हितेनला थांबवलं त्याने. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी होत असताना इथे क्लीन बोल्ड. बघा चेहऱ्यावरचा तुम्ही तणाव फ्रस्ट्रेशन पाहायला मिळेल. गोलंदाजाचा जो षटकार मारला आणि त्यानंतर त्याने काय वेग दाखवला. जबरदस्त कमबॅक. फलंदाज त्रिफळा चीज झालाय. आणि इथे आपण पाहताय 3 षटकं संपली.
3 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी खारसापोली संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 21-21. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 7.00 च्या सरासरीने 21 धावा आल्या. खरं तर अतिशय महत्वाची ही लढत आहे, सुपर 8 ची अंतिम लढत. जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये तुम्हाला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. 16 संघात आणि आतापर्यंत 16 संघातून 3 संघ ऑलरेडी टॉप 4 ला क्वालिफाय झालेत आणि आणखीन 2 संघ मैदानामध्ये संघर्ष करतात. त्यातील एक संघ तुम्हाला सुपर 4 ला या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. जय गिरोबा देव क्रीडांगण हे खरं तर या विभागातील खेळाडूंसाठी नंदनवन बनलंय. आगामी कालखंडामध्ये या हमरापूर विभाग प्रीमियर लीगची तुम्हाला व्याप्ती वाढताना पाहायला मिळेल. संध्याकाळी ऑफिशियली घोषणा करतील आदरणीय वैकुंठ पाटील या मंचकावरून. पुढे या स्पर्धेचा रूप कसा असेल, ही पुढे स्पर्धा कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहील स्क्रीनमध्ये आपण पाहता. वैकुंठ दादा यांना दमदार युवा नेतृत्व. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज झाले त्या ठिकाणी निलेश घरत. डावऱ्याचे 40 असे खेळाडू आहेत बघा. मी मगाशी म्हटलं अनुभवी हा खेळाडू आहे आणि ते मात्र बॉलिंग मार्क वर त्याला निलेश घरत. आणि समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला हर्ष पाटील. यावेळेला स्टेप आउट झाले, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, लॉंग ऑनच्या बाहेर आणि चाललाय बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. चांगलं टायमिंग. हर्ष खरं तर संघर्ष करत होता आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका पाहायला मिळाला. स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहताय मिस्टर लियान क्लॉथ खरं तर शॉपचे ओनर आमचे मित्र पंकज या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडे दोन्ही टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये घेतलेली उत्तुंग भरारी. लास्ट ओव्हर मध्ये मात्र आता आक्रमक झालाय हर्ष. अनस्टॉपेबल इनिंग वन्स अगेन वन मोर मच निडेड सिक्सर. 6 धावा. पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ. 6 बॉल पहिले फेस केले होते हर्षदने आणि तिथे फक्त त्याने एकच धाव केली होती. 5 बॉल डॉट खेळला होता आणि पूर्णपणे जो दबाव त्याच्यावरती वाढला होता त्याने कमी केला या 2 फटक्यांच्या माध्यमातून. धावांची गती मंदावली होती आणि अशातच मात्र आता हा खेळाडू आक्रमक झालाय. तब्बल 33 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल उभा राहायचा मैदानामध्ये 33 रन 33 वरती पोहोचतोय. त्या ठिकाणी बॅटिंग करणारा आई गावदेवी कार सापोली संघ. याही वेळेला आपण पाहिला डाऊन द ग्राउंड खेळले. ऑन साइडला फटका, फिल्डर पोहोचला अतिशय वेगाने. सेकंडचा कॉल होईल का? फेकी झाली वेगवान आणि बघा डिरेक्ट हिट झालाय ना. यस पंच सांगतात खेळाडू बात क्या बात है, किस्मत भी बहादुरों का साथ देते. बघा थ्रो असाच झाला होता, अगदी ॲक्युरेट नव्हता, पण तो डायरेक्ट स्टंप्स वरती लागला, त्यामुळे परतावा लागेल. फलंदाज आला. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना आई गावदेवी कार सापोली संघाला. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी आहे खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. कुणाल मैदानाकडे दाखल होताना आपण पाहताय. खरं तर प्रत्येक षटकाराला संदेश घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं कुणाला.
2 बॉल बाकी आहेत. कुणालला प्रत्येक षटकाराला 500. आणि 2 डॉट बॉल केले तर गोलंदाजाला 500. यस, फलंदाजाला 500. 2 डॉट केले तरी 500 त्याने. कुणालसाठी पारितोषिक आलंय. छोटी हाईट, बडी फाईट त्यांना करावी लागेल मैदानामध्ये. बघा स्टान्स तर प्रॉपर वाटतोय, फटकाही प्रॉपर खेळतील कदाचित. यावेळेला आपण पाहिला अगदी स्टेअर करत असताना बॉलला एकसा कव्हरला ढकललं, सिंगल घेतल्या. इथे थांबावं लागेल आता हर्षदला स्ट्राईक एंडला. लास्ट बॉल त्याला फेस करायचा, टार्गेट सेट करणारा इनिंग मधला चेंडू राहील. आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिल्या तब्बल 35. 4 गडी बाद 35. आता शेवटचा बॉल फेस करेल हर्षद पाटील. बघा अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज, अगदी पॉपिंग क्रिचच्या तो पुढे उभा आहे. ही एक वेगळी रणनीती आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये आपण ऋषभ पंतला पाहिलं, पॉपिंग क्रिच सोडून तो पुढे उभा राहायचा आणि आक्रमक खेळ करायचा. आणि इथे देखील आपण हर्षदचा स्टान्स पाहिला. थोडा पुढे आहे, फुलटॉस मिसहिट झालाय, फटका झेल खाली फिल्डर आलाय. आणि शेवट गोड केला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निलेश घरतने. फर्स्ट सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आली 5 गडी बाद 35. म्हणजे येणारे 24 बॉल, येणारे 4 षटक आदित्य भाई 11 हनुमानपाडा संघाला करायच्यात पुढच्या सत्रामध्ये तब्बल 36. आणि याच धावा आई गावदेवी खारसापोली संघाला रोखायच्यात. बघा ओमकार मागील 3 सामन्यामध्ये धावा चेस झालेल्या नाहीयेत, त्यामुळे इथे देखील तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि एका बाजूने फॉलिंग स्वीप खेळणारा आदित्यचा देखील खेळ तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आणि त्या अगोदर आपण आवाजामध्ये करूया बदल. सेकंड इनिंग मध्ये असेल आवाज आदरणीय अमितजी म्हात्रे यांचा. धन्यवाद. येस, थँक्यू. तर विजयासाठी आदित्यभाई 11 हनुमानपाडा संघाला 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आहे. 36 धाव आपल्या जमवायचे लक्षात ठेवा. आणि आता आतमध्ये फिल्डिंगसाठी आई गावदेवी खारसापोली संघ उतरलेला आहे. आणि या 36चा पाठलाग कसा होईल, धावा कशा रोखल्या जातील आपण बघूया. परंतु आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हॅलो, चेक. जाऊया आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे. मंचकावर उपस्थित सन्माननीय महाराष्ट्र स्विमिंग कोच आदरणीय दत्तासाहेब तरे यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होईल. मी विनंती करेल सत्यजित पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान पाहायचा आहे. महाराष्ट्र स्विमिंग कोच सन्माननीय दत्तासर तरे यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर आपण पाहतोय. तदनंतर सन्माननीय विनोद साहेब कुथे महाराष्ट्र स्विमिंग कोच साहेबांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होईल. जलतरणपट्टू म्हणून खरं तर त्यांची विशेष ओळख धोतीरपाडा या विभागामध्ये राहिलेली आहे. साहेबांचा विशेष सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहतोय. तदनंतर शिव धोतीरपाडा विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय संजय दादा कुथे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मंचकावर उपस्थित सन्माननीय पाहुणे शिव धोतीरपाडा विभाग भारतीय जनता पक्ष विभाग अध्यक्ष सन्माननीय संजय कुथे साहेबांचा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होते. त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. तदनंतर सन्माननीय चेतन
जाधव साहेब या ठिकाणी मंचकावर उपस्थित आहेत. त्यांचा हा विशेष सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होईल. तदनंतर सन्माननीय सुभाष म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. मी हनुमानजी नाईक यांना विनंती करेल, आपण जायचं आहे. बघा इकडे एक मोठी ऑफर आहे. अर्थात आई गावदेवी खारसापोळी संघाचे पॅकर संतोषजी म्हात्रे आणि कल्पेशजी म्हात्रे यांच्याकडून एक मोठी ऑफर अर्थात खारसापोळी संघाला की हा जर सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आज खरं तर सायंकाली बक्षीस वितरणच्या कार्यक्रमावेळी लकी ड्रॉ या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रेक्षकांसाठी तब्बल 6 गिफ्ट्स या ठिकाणी दिले जातील. मी विनंती करेल या ठिकाणी प्रेक्षकांना की आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला यावं आणि आपण आपलं नाव नोंदणी या ठिकाणी करायची आहे. चला आपण मॅचला सुरुवात करून घ्या. संतोष म्हात्रे कल्पेश म्हात्रे जे ओनर आहेत आई गावदेवी खारसापोळी संघाचे, जर हा सामना जर जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅप्टन इकडं ओमकार पाटील. रंगतदार स्थिति में मुकाबला है और ये एचपीएल का इस बार देखा जाए सुपर 4 का अंतिम मैच है. तो फिलहाल आप सभी लोग देख रहे हैं, लेकिन ये 36 का जो टारगेट है ये मेरे हिसाब से इस बार देखा जाए इतना बड़ा नहीं है, लेकिन क्रिकेट के इस कुरुक्षेत्र के ऊपर ये टारगेट बड़ा भी है, क्योंकि कांटा छोटा होता है तभी ज्यादा चुभता है. 1983 के विश्व कप में वेस्ट इंडीज को लग रहा था 60 ओवर में 184 रनों का पीछा हम आराम के साथ करेंगे, लेकिन जहां हिंदुस्तान की गेंदबाजी चली और गेंदबाजी के तौर के ऊपर छोटा जो स्कोर था वो वेस्ट इंडीज के लिए बड़ा बना. ये बैकफुट जाकर इस गेंद को खेल दिया है. यार खतरा, यहाँ खतरा बनेगा. चलिए मिस्टैंडिंग कप्तान, ये देखिए एलिवेशन देखिए, वाड़ा वाड़ा, ये देखिए तुम दिखाएंगे तो हम भी. मुंबई में वानखेड़े में एंड्रू फिंटॉप ने सौरव गांगुली को दिखाया था. उसके बाद ईडन गार्डन लॉर्ड्स के मैदान के ऊपर सौरव गांगुली जी ने फिंटॉप को दिखाया था. एक क्षणचित्र मुझे याद आया, जब आदित्य चले गए तो ओमकार की एक्शन रिप्ले में देख सकते हैं किस तरह से जश्न मनाया उसने. ये होश है ना, ये जवानी का होश है. और यानी कि कप्तान को इस बार देखा वापस जाना पड़ा. आदित्य निराश होकर ड्रेसिंग रूम में, और पहला झटका आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम को. अभी तक इस ओवर की 5 गेंदें नए बल्लेबाज मिस्टर नीतीश पाटिल मैदान के अंदर. पहली दफा गेंद को दूसरी दफा खेलेंगे. ओ स्लैश करने का प्रयास किया था. नहीं, अपील काय को ले चल रही, फुकट की चल रही है. एज लगी, ठीक है, क्या करेंगे. देखिए लोग कैसे तैयार है, लेकिन तुम खेलते, हम आंखों देखा हाल बताते, हमें सब कुछ पता चलते भाई साहब. देखना रोशन, कुछ संपर्क नहीं, कुछ भी नहीं, फिर भी और एज का प्रॉब्लम है क्या यार. चलिए, लेकिन अगर होती ना तो मेरे हिसाब से विकेट कीपर जो है ना कुणाल, वो काफी आक्रामक आते कि विकेट कीपर के रिएक्शन से पता चलता है कि क्या है क्या नहीं. ओमकार पाटिल, जोरदार प्रहार, सामने बाउंड्री की संभावना है क्या. गुड फील्डिंग, व्हाट ए फील्डिंग. ये गलत थ्रो किया है, लेकिन बैकअप पीछे है. ओमकार मैच जीतने के लिए बड़ी कोशिश कर रहे,
संतोष जी मात्रे, कल्पेश जी मात्रे के माध्यम से इस बार देखा जाए 5,000 रुपए का इनाम है अगर ये मैच जिताएंगे तो। कप्तान, लेकिन फिलहाल इस बीच देखना पड़ेगा। एचपीएल का ये बहुत ही सुमधुर कड़ाकेदार आयोजन, और हमारे जयेश ने बताया था कि जो कुछ हम कर रहे हैं वो सही कर रहे हैं। देखिए ये सभी लोग काम पे हैं, उनकी ड्यूटी है प्रत्येक की, लेकिन फिर भी इतना कीमती समय निकालकर इस एचपीएल को वो दे रहे हैं, उनमें सभी सदस्यों का हार्दिक हार्दिक अभिनंदन करता है। तुम तुम्हारा काम करते रहो, बाकी का टेंशन कभी लेने का नहीं है। स्कोर है इस बार ओमकार पाटिल की धुआंधार गेंदबाजी चल रही है, धनाजी पाटिल के सुपुत्र है, लेकिन क्या गेंदबाजी, घातक गेंदबाजी। ओमकार के बारे में क्या बताओ, वो तो खतरनाक ही है, लेकिन सामने नीतीश पाटिल, टीम का स्कोर 1। चौथी बॉल, ओ बाउंस आ गई, देखिए है जसप्रीत बुमराह की याद दिलाई। वेरिएशन है, गेंदबाज की ताकत है, दिमाग के साथ गेंदबाजी चल रही है। और कहते हैं ना कि ऐसी बॉल जब डालते हैं तो वेस्ट इंडीज के खेमे की याद आती है। 80 और 70 के दशक में आपने देखा होगा माइकल होल्डिंग जी, माल्कम मार्शल जी, कॉलन कॉप्ट, और इसी बीच देखा जाए एंडी रॉबर्ट्स, ये क्या गेंदबाजी करते, बाउंसर से स्वागत करते थे। और रवि दादा हमारे यहाँ बैठे, पैटरसन, क्या बॉलिंग थी उस जमाने में, इन लोगों ने देखी भी नहीं होगी। बाउंस से स्वागत, आओ चल मिलेगा चौवा, स्वीप, और इट्स अ 4 डीजे। सजनाच्या वेदीत इस बाउंड्री के बदले स्कोर आगे 5। और देखिए इस मैच को हमारे बेहतरीन निवेदक और एक जबरदस्त शख्सियत और अच्छे कमेंडर राजेंद्र भाई भगत, हमारे राजा भाई इस मैच को देख रहे चेन्नई से, उन्होंने ढेर सारी शुभकामना दी है। कांग्रेस के एक जबरदस्त निष्ठावंत कार्यकर्ते हो, तो राजा भाई आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आप देखते रहिए, ये मैच रफ एंड टफ है। देखिए अच्छे कमेंटेटर ने सोचा कि मैच में कुछ ना कुछ है। संतोष मात्रे, कल्पेश मात्रे, इनके तरफ से 5,000 रुपए का इनाम है, मालिक ने रखा है कि ये मैच जीतेंगे, लेकिन उतनी कमजोर टीम नहीं है आदित्य भाई इलेवन हनुमानपाड़ा टीम की, जहां पहले ओवर के बाद स्कोर 5, 1 विकेट के नुकसान पे आने वाले 18 बॉल और रन चाहिए 31, 18 चेंडू 31 धावा। सूर्यास पाटिल हमारे साथ है जो मैच को देख रहे हो, और जब भी मैं मेरे साथ आता डरता है, थोड़ा लगता है, डर भी लगता है ना, ये कोई बोलेगा आगे, लेकिन वैसा हमारा नहीं है। हम इज्जतदार आदमी है, सबकी इज्जत करते हैं। हमारा क्या है, खेल चल रहा है उसका बखान देना हमारा आद्य कर्तव्य है। जो खेलेगा उसकी प्रशंसा होगी, जो नहीं खेलेगा उसे कोई पूछेगा भी नहीं, क्योंकि जब तक काम है तब तक तुम्हारा नाम है, वरना दूरी से तुमको सलाम है। लेकिन आयोजन परफेक्ट आयोजन किया है। जयेश ने मुझे बताया था कि ये कहीं अफवाह विफवाह आती है, तो मैंने शुरू में कह दिया था ना कि गेका गली से आवाज आई थी 100 रुपए में 100 रुपए देकर जिंदगी भर बैठकर खाइए, बाद में देखा ना तो वो चट्टाई बेचने वाला था। घोषणा वादा ऐसा रहता ही, कोई दिक्कत नहीं है। लेकिन 18 में 31 रावा की टीम आणि कळवेगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रमोद दादा मोकल यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या। स्कोर 5, पंजाब बोर्ड के ऊपर। सूर्यास भी उस टाइम जिगर कलवा के बहुत ही फैन थे, बहुत अपने नजदीक से सूर्यास क्रिकेट देखा है, लेकिन बचपन में थोड़ा सा तो नटखट भी था, बहुत मजा आती। सत्यवान हमारे परम मित्र, लेकिन कहते हैं ना छोटा होता है, छोटे लोग तुम थोड़े से डेंजर ही होते, लेकिन बड़े दिल वाले होते भी, ऐसा नहीं है। एक मजाक के साथ चल रहे, बड़ा तो बड़ा है लेकिन
रन बन चुके 5। हर्षद, वाह बॉल यार, प्रेशर। और यहाँ तारीफ करना है कुणाल की विकेट कीपिंग की, गुड कीपिंग कुणाल। और यहाँ एक रावा का कप्तान गेंदबाज गया तो रावा का दूसरा गेंदबाजी करने के लिए आया है, नाम है मिस्टर हर्षद मोकल। और टीम का टोटल स्कोर है 5। अंपायर की ड्यूटी हमारे संतोष चौधरी मैन फ्रॉम सिरडॉन और शैलेश चौहान सर मैन फ्रॉम करंजा। ये मध्यस्थी इस मैच के अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। एचपीएल का आयोजन परफेक्ट है। इस बार यहां सिंगल मिलेगा, यहां लॉन्ग लेग के ऊपर गेंद जा चुकी है। स्पेयर लेग खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, एक तो सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 6। हमारे भाई के परम मित्र हमारे विनोद यहाँ मौजूद है। विनोद जी आपका भी हार्दिक स्वागत विनोद को देखिए, और उनके साथ सभी मेहमान हैं। अतिथि देवो भव, यह भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। मेहमान हमारे लिए भगवान के समान है। और इसलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। लेकिन इस प्रकार किरण को समझाने के लिए गए हैं बॉलर को। किरण के पास काफी अच्छा तजुर्बा है। देखिए हंस रहे, 6 रन। और सभी हमारे पहाड़ के ऊपर भी दर्शक थोड़े बुजुर्ग भी यहाँ मौजूद है, उनका भाई हार्दिक स्वागत करता हूँ। एचपीएल में सत्यजीत पाटिल उनके सभी जो अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष और उनके सभी सदस्यों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर, और हमारे मील का पत्थर जिसे हम कहते हैं आदरणीय माननीय वैकुंठ शेठ पाटिल साहब, इनका बड़ा हमें देखा जाए योगदान है। और इसी तौर के ऊपर एचपीएल का यह आयोजन परफेक्ट चल रहा है। 14 साल परफेक्ट। 5वें साल में नियोजन क्या होगा हमारी कमेटी लेगी निर्णय। यस, कैच इट, कवर, गुड कैच। देखिए नीतीश को चलता कर दिया। आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम का स्कोर है 6 रन, लॉस ऑफ 2 विकेट। यो फॉर्च्युनर वाला अरे कोण रे आला 909 नंबर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या वैकुंठ शेठ दादाच्या या नावात जमाई रे। काम मजबूत है, वैसा नाम भी है, दमदार व्यक्तिमत्व है और कुशल नेतृत्व माननीय श्री वैकुंठ शेठ पाटिल साहब। क्रिकेट के लिए उन्होंने इस मैदान के बारे में कह दिया था कि इस मैदान को मैं खड़ा करूंगा ही, करके दिखाया। इसलिए कि उनके रावा गांव में कहते हैं ना कि राम का मंदिर उनके पास है, घर के नजदीक है। तो प्रभु रामचंद्र का वाक्य है ना, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए लेकिन वचन न जाए। नई बल्लेबाज आशीष पाटिल कड़वे मैदान के अंदर आ चुके हैं। मैच बहुत ही बढ़िया है, सुमधुर आयोजन नियोजन है, दिन में चल रहा है काम। अगले हफ्ते में है जेपीएल और 25-26 या तारीख को अमरापुर विभाग 40+ प्रीमियर लीग है। ये बड़ा आयोजन नियोजन है इस मैदान के ऊपर। ये मैदान वैसे बुक है। अगले हफ्ते में आदेश कलवे की टूर्नामेंट है और लोग टकटकी के साथ देख रहे हैं एचपीएल को। लेकिन जीता वही सिकंदर। हारने वालों का जमाना सूर्यास्त कभी याद नहीं रहता है। हारने वाले आते हैं जाते हैं। क्रिकेट आज के दिन योगेश पवार ने कह दिया था, जिसका दिन अच्छा है ना वही खेल सकता है। देख के मारो, बॉल को देखो और बॉल को मारो। प्रॉपर लेन के ऊपर ये गेंद जरूर थी। आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच मिलन हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है। ओमकार पाटिल देखते सेनापति ने गेंदबाजी कड़क की है तो उसके साथीदार भी करे। ओमकार आपको विनती है, देखिए एक डॉट जाने के बाद कोई बताने के लिए आने की जरूरत नहीं है। हर बॉल को आपको बताने की जरूरत नहीं है, ध्यान में रखिए। टाइम पास नहीं, बगैर टाइम पास। मैच दोनों टीम के लिए महत्वपूर्ण है। स्कोर 6 रन, 6 रन। बांध के रखा बाएं हाथ के बल्लेबाज को। मिस्टर आशीष पाटिल कलवे के जो बैट्समैन है, इनका बल्ला आप आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम के लिए कुछ खासा नहीं चल रहा है। प्रतिबंध लगाया है, पूर्ण विराम लगा दिया है और क्या गेंदबाजी चल रही है। अंतिम बॉल शेष। ओमकार के पहले ओवर में 5 रन,
हर्षद मोकल जो रावे के गेंदबाज है, रावे गांव के, क्या गेंदबाजी चले खारसापोली टीम के लिए, व्हाट है गेंदबाजी। और ये अभी क्या फाइनल के ऊपर फील्डर तैनात है वहां, गुड फील्डिंग। देखिए तारीफ करना पड़ेगी कुणाल के, कुणाल का सिलेक्शन देखिए कैसा परफेक्ट है, इसे कहता है विकेट कीपर। और इस गेंद के ऊपर मिलेगा एक। और ड्रिंक्स टाली मैदान के अंदर हनुमान नाइक और उनके साथ है हमारे संकेत पहुंच गई ड्रिंक्स टाली लेके। आने वाले 12 बॉल शेष और जीतने के लिए 12 चेंडू आणि 29 धावांची गरज विजयासाठी आदित्य भाई 11 हनुमानपाडा संघाला 42। आणि या आमचे सन्माननीय एक जुने जाणते क्रिकेट खेळाडू आणि ग्रामपंचायत रावेचे कर्मचारी आदरणीय मोहन मामा आणि एक जबरदस्त कार्यकर्ते, यावेळी गाव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हिरामन मामा यांना विनंती करतोय या व्यासपीठावर आपलं शब्द सुमनाने हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये मोस्ट वेलकम स्वागत। हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर, हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर। वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर, हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा हो जय जयकार। कुशल नेतृत्व, डैशिंग व्यक्तिमत्व, आपके पीछे ऐसे हस्ती का। आणि आता थोड्याच वेळात एकविरा माताचे पुजारी जे आहेत त्यांचं आगमन होणार आहे व्यासपीठावर। आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 29, 12 ला 29, टेलो बॉल 29 रन। लेकिन क्या कड़क गेंदबाजी चली, इतनी टाइट गेंदबाजी चली कि मानो 2 ओवर में मौका ही नहीं दिया आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा के टीम को। 7 रन। और ड्रिंक्स टॉली इस बार देखा जा हमारी बाहर आ रही है, लेकिन तीसरे गेंदबाज है आदेश मात्रे खारसापोली के। आई गावदेवी खारसापोली टीम ने जो टारगेट रखा है 4 ओवर में 36 का, लेकिन 2 ओवर के समाप्ति के बाद आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम का स्कोर है 17 रन। अब आपके 7 रन, थोड़ी गलती हुई, 2 विकेट के नुकसान पे। 12 ला 29, टेलो बॉल और 29 रन। इस ओवर में मारदार चाहिए, आक्रमण चाहिए। ये उड़ाया लॉब किया है, लेकिन कैच लिया क्या। देखिए बॉलरों की प्रतिक्रिया, देखिए बॉलर जोश भरे हैं और जोश देखिए किस तरह से इस बार देखा जाए। यहां आई गावदेवी खारसापोली टीम के अंदर तीसरा झटका, 7 लॉस ऑफ 3। परम भक्त रावे ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय मोहन मामा पाटील यांचं आगमन, त्यांच्या समवेत गाव पुढारी आदरणीय हिरामन मामा पाटील यांचं आगमन। दोन्ही व्यक्तिमत्वांचं एचपीएल मध्ये अर्थात हमरापूर प्रीमियर लीग मध्ये शब्द सुमनाने हार्दिक 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 स्वागत। विजयासाठी 11 चेंडू आणि कवी 29। आज नए बल्लेबाज नितेश पाटिल ही कारनामा करेगा, कारनामा किया है। कल तो उन्होंने आग लगाई थी, लेकिन आज दिन अलग है, आज टाइम अलग है। क्या दिखाएगा जलवा। टीम संकट में है, संकट मोचन की जरूरत है। धोनी बनना है, आपको हीरो बनना है। और शॉट है यार, व्हाट ए शॉट। ये देखिए एक्स्ट्रा गोल के ऊपर आते ही जलवा दिखाया विराट कोहली की याद। इट्स अ ब्यूटीफुल 6। भाई आउट होने के बाद एक भाई मार रहा था, दूसरा बड़ा भाई कह रहे क्या रे क्या कर रहा है, ये चल नहीं चलेगी तू घर में भाई। अब भाई नहीं मैदान के अंदर।
मैदान कौन सा भी हो जाए सूर्यास्त, उसका धुआं भाई उड़ाता है। दमखम चाहिए, हिम्मत है, हौसला मजबूत है ना तो फासला कुछ नहीं है। हौसला मजबूत चाहिए, बुलंदी को छूने के लिए आपका मन टाइट चाहिए। और छक्के के साथ स्कोर पहुंचा है 13। नीतीश पाटिल ने स्वागत किया, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट मारा, खतरनाक ये छक्का। आखिरी 4 बॉल, आने वाली 6-10 गेंदें और जीतने के लिए 23-10 10 चेंडू 23 धावा। कलाकेदार एचपीएल का आयोजन नियोजन, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम। और मिलेगा सिंगल। इस बार देखा जाए गैप में गेंद, मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। एक सिंगल मिलेगा यहां नीतीश पाटिल को और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 14। आने वाले 9 बॉल और जीतने के लिए 22। 9-22। मैच कड़क है, मैच कड़क है तो देखने के लिए दर्शक उससे भी टाइट है। ये क्रिकेट प्रेमी, क्रिकेट दीवानी, क्रिकेट के ऊपर प्यार करने वाले तमाम दर्शक सीमा रेखा के बाहर मौजूद है। खूबसूरत जय गिरोबा का मैदान, ये कड़क आयोजन, परफेक्ट नियोजन चल रहा है। और पूरी तरह से इस बार देखा जाए लोग जैसी जगह मिल रही उस स्थिति में आकर बैठकर मैच का आनंद ले रहे। ये क्रिकेट है। वैसा तो हमारा राष्ट्रीय खेल हॉकी है, लेकिन तुम्हारी हमारी नजर इतनी परफेक्ट हुई है, ये क्रिकेट हमारा प्यारा और दुलारा खेल बन चुका है। शुरुआत तो इंग्लैंड ने की है, ये देखिए 9 बॉल 22 चाहिए। भारत के बल्लेबाज कुणाल पाटिल दादर के सलामी बैट्समैन है, जिन्होंने 5 गेंदों का सामना किया, 2 रन पे खेल रहे। ये छक्का है, ये छक्का है, गलत गेंद फेंकी और इसका खामियाजा भुगतना बड़ा। गेंद डीप फाइनल सीमा रेखा के बाहर, नंबर 6 शॉट ऑफ लेंथ आई और उसके ऊपर ऑन द इस बार देखा पुल किया 6 रन के लिए। वैसे हमारे समाधान पाटिल नाखून चबा रहे है ना, कैसा मेरी नजर परफेक्ट है, किधर भी कुछ भी कर, ध्यान मेरा परफेक्ट है, मैं अंदर जाएगा बराबर। और लग गई इस बार देखा जाए 20 रन जीतने के लिए। कभी 8 बॉल 16, एक गेंद के पीछे 2 रन, एक गेंद के पीछे 2 रन। जीतेगी वो टीम सुपर 4, हारेगी वो टीम सीधी बाहर जाएगी। मतलब अमरापुर विभाग प्रीमियर लीग को राम राम करेगी। ऐसा बाहर मतलब क्या, अंदर नहीं आप रह सकते। हार जीत क्रिकेट का हिस्सा है, लेकिन किस्सा क्या होगा, किस्सा इंपॉर्टेंट बात है। और हमारे विमान से हमारे मेहमान आ रहे हैं, अभी थोड़ी देर में उनका ये विमान नीचे उतरेगा, देख रहे किधर उतरने का है। ये बाउंड्री है, ये बाउंड्री है, ये बाउंड्री है। मैं बोला ना, शॉर्ट ऑफ लेन, आखू टप्प्याच्या बॉलला पनिशमेंट, ठाकड बल्लेबाजी। एक विकेट लेने के बाद 4 गेंदों में मिले 17 रन, 2 छक्के आए, 1 बाउंड्री, 1 सिंगल आए। महंगा महंगा और साबित हो रहा है गाउदवी खारसापोली टीम के लिए। जिस बल्लेबाज कुणाल पाटिल को खामोश रखा था, उस कुणाल पाटिल ने अपना ज्वालामुखी का उद्रेक दिखाया और रौद्र रूप धारण करके इसी ओवर में मारधाड़ की। खतरनाक बैटिंग चल रही है कुणाल, गुड बैटिंग दे रहा है, दुरुस्त है, जोर का झटका मजबूत लगा। 24-24, 7 में 12, अभी भी मैच है, पकड़ रखो। और ये बॉल शुरू से डालनी चाहिए थी, गति थी, स्टंप के ऊपर से चली गई, डॉट गेंद। थोड़े कप्तान इस बार देखा ओमकार पाटिल निराश है इस गेंदबाज के ऊपर, लेकिन आखिरी 6 और जीतने के लिए 12, 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आदित्यबाई 11 हनुमानपाडा संघाला।
आणि ही 2 वाजल्यानंतर दिलीप काका, नंदर काका, भगवान पाटील का, मोगल काका विचार करत असतील जत्रा लवकर येईल ते बरी आहे, लेपा काढायला आपला. 6 चेंडू आणि 12 धावा, 6 ला 12. अभी भी ओमकार हिम्मत है. अभिमन्यु की बात मुझे आज भी याद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना. हौसला मजबूत रख. अभिनेत्री रेखा जी ने कह दिया था फासला कुछ नहीं है, बुलंदी को छीना है ना तो कदम चून ले, काम परफेक्ट हो जाएगा. 6 बॉल 12. क्या मैच आई है. कुणाल पाटिल की सुसाड़ बल्लेबाजी चल रही है. व्यक्तिगत वो मेरे हिसाब से 12 पे खेल रहे हैं. नितेश पाटिल व्यक्तिगत देखा जाए तो 7 पे खेल रहे हैं. 7 चेंडू 12 धावा. आखिरी गेंदबाज है शंतनु जोशी. 12 रन चाहिए हमरापुर के ये सुपुत्र है. छह बॉल 12. रफ एंड टफ मैच है, रोमांचक मैच है. स्थिति में मैच आई हुई है लेकिन जीत किसकी होगी. सुपर 4 में कौन सी टीम आएगी. आईगावदी खारसापोली या आदित्य भाई हनुमनपाड़ा. आदित्य भाई हनुमनपाड़ा या आईगावदी खारसापोली. वक्त, क्रिकेट वक्त का खेल है, समय का खेल है. और सबसे पहले किस्मत इंपॉर्टेंट बात है ना. और पॉइंट के ऊपर कैच है, आउट. एक बड़ी मछली फंस गई जाल में. जिनसे ऊपर उम्मीद थी वही नितेश पाटिल इस बार 7 रन बना के वापस. क्रिकेट में मैं कहता हूं ना हमेशा, एक मैच में अब हीरो है तो अगले मैच में अब जीरो है. हमरा पूर्वी बाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. हमरा पूर्वी बाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय. और फरवरी महीने में इसी मैदान के ऊपर 2 नाइट है. एक गांवदेवी जोहा की है, दूसरी हमारे देवदूत ट्रॉफी है. हमारे गांव के पुलिस सम्माननीय रुपेश पाटिल, इनके माध्यम से वो आयोजन है. तो चलेगा, मजा आ जाएगा. लेकिन फिलहाल ये मैच महत्वपूर्ण है. डू और डाई, करो मरो, हार गए वो घर गए. और आने वाली 5 बॉल जीतने के लिए 12 नए बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल, जो इस बार देखा है हनुमानपाड़ा के सुपुत्र हैं. 8 टाइम प्रफुल्ल की बल्लेबाजी हमने देखी, काफी जबरदस्त है. हट्टे कट्टे खिलाड़ी भी है. लेकिन क्या टीम संकट में है और संकट मोचन बनेगा कोई, देखना पड़ेगा, देखना पड़ेगा. ये क्रिकेट है. आखिरी 5 में चाहिए 12. 5 बॉल 12 की जरूरत है. परफेक्ट करेक्ट आयोजन एचपीएल का, लोग गवाह है. क्या है सापोली वाले, फील्डिंग लगाओ फटाफट, और 3 मैचेस बाकी है. सवाल वो नहीं, लेकिन समय के साथ चलो. प्रेजेंटेशन बॉक्स भी है. 3:17 हो चुके. टेंशन भरी मैच है. ऐसा नहीं हम कह रहे कि जीत दोनों टीम को चाहिए, लेकिन जीत एक की होगी. एक मैदान के अंदर 2 घोड़े कभी रह नहीं सकते. क्रिकेट के मैदान के अंदर एक टीम ही रह सकती, दूसरी तो रह नहीं सकती. एक को बाहर जाना ही पड़ेगा. लेकिन जाएगी कौन सी टीम, वक्त बताएगा. 24-24. 5 बॉल. पॉइंट के ऊपर सिंगल मिलेगा. प्रॉपर टाइम नहीं हुआ, शॉट में दम नहीं है. 4 बॉल 11. 4 में चाहिए 11. क्या कुणाल सलामी बैट्समैन है या आदित्य भाई हनुमनपाड़ा टीम के, क्या ये बल्लेबाज शेखर धवन स्टाइल से काम करेगा. 2011 के विश्व कप में गौतम गंभीर ने जो कारनामा किया था वो आज भी कारनामा हमें याद है. डेनमार्क की फाइनल मैच क्या खेली थी गंभीर साहब ने, वैसे इस लेफ्ट हैंड बल्लेबाज को कारनामा करना पड़ेगा. और हमारे गुरु बंधु आ चुके हैं. क्या घर में बैठ के क्या फायदा है, ये मैच देखना ही. महेंद्र बड़ी आ चुके, अच्छे सिंगर, अच्छे क्रिकेट खिलाड़ी, अभी 40+ हो भी चुके हैं. लेकिन अब ये एचपीएल का आयोजन देखना है, उन्हें भी हम विनती करते हैं हमारे मंच के ऊपर आइए.
और आखिरी 4 बॉल जीतने के लिए 11, 4 चेंडू 11 धावा। एक का छक्का उड़ गए ना समझो, आ गए मैच पे, यू टर्न आएगा, मजा आ जाएगा, लेकिन हिम्मत चाहिए। हवा में लो एलिवेशन इस बार देखा जाए अच्छा नहीं है, कैच को लपका, चलिए जश्न मना रहे, कम ऑन डीजे। लागल्यानंतर हिरण मामा आपल्या आर्यनला मात्र हा गाणी जाम आवडतो। हे स्कोपर सपोर्टर बहुत ही खतरनाक है, आमचे भांजे आर्यन पाटील, हा गाणी लागल्यानंतर त्याचा डान्स वेगळाच असतो। और आखिरी 3 बॉल जीतने के लिए 11, दोनों टीमों की साख दाव पर है। हमरापुर लीग का ये जबरदस्त कड़ा, जानदार शानदार बड़ा मुकाबला, वाह क्या मैच है ये। किरण पटेल हंस रहे, अरे हंसी तो आ जाएगी, लड़की तभी फंसती है ये फंसती। 25 रन। ओमकार ओमकार जरा स्पीड अप लो, विनती है आपको, क्योंकि आप 3 मुकाबले हैं, थोड़ा स्पीड अप करो। 3:20 हो चुके हैं, समय के साथ चलो, समय सबके लिए हमने सही लगा दिया है, आपको सूचना देना हमारा कर्तव्य है। काल आम्ही अशी सूचना टेंबोडेला दिली तर ते म्हणाले की आम्ही पैसे भरतो, तुम्हाला काय लागते, याला आम्ही काय बोलणार, आम्हाला आयोजक आम्ही बोलतो, पण ते नाही, आणि सांगून लोक ऐकले असते श्रीकृष्णाने महाभारत होऊन दिलं नसतं। ठीक है, आखिरी 3 बॉल और जीतने के लिए 11, 2 छक्के बैठ गए, मैच में यू टर्न आएगा, हनुमानपड़ा टीम अंदर होगी और खारसापोली बाहर जाएगी। लेकिन यह कारनामा नहीं हुआ तो आई गावदेवी खारसापोली टीम सुपर 4 में पहुंचने वाली है। तुम्हें कुछ भी करना, मार देना है नहीं, बल्लेबाज आनंद घरत डावरे। ये बॉल महत्वपूर्ण है, शंतनु की बॉल है, इस बार गैप में गेंद है, बाउंड्री की संभावना है, एक्स्ट्रा कॉर्नर लॉन्ग ऑफ के बीच से बढ़िया स्ट्रोक, चली गई गेंद सीमा रेखा पार, नंबर 4। आणि इकडे आमचे आता मात्र मोठे बंधू आदरणीय जबरदस्त गायक देवीदास पाटील बुवा यांचं आगमन, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असू द्या। शेवटच्या दिवशी असं होतंय, ये भैरवी है तो इस बार तुमने ली हुई मेहनत काफी रंग आई, और हम यहाँ से इस मैच के बाद विदा लेंगे। जो 3 मैचेस होंगे वो हमारे रोशन जी पाटिल, परमेश जी पाटिल और हनुमान नायक जी बांट के लेंगे। बहुत बहुत हम शुक्रगुजार हैं हमारे अध्यक्ष सत्यजीत पाटिल साहब, हमारे राकेश पाटिल, दिगंबर नागे, सतीश मात्रे, प्रवीण पाटिल, संदेश घरत, सभी सदस्यों का मैं बहुत बहुत तहे दिल से आभार व्यक्त करता हूं कि इस 2 दिन में मुझे कमेंट्री करने का आपने मौका दिया, और इस प्रकार ऐसा ही प्रेम रखिए, और आपके प्रेम के लिए मैं धन्यवाद देता हूं। लेकिन आखिरी 2 बॉल और जीतने के लिए रन चाहिए 7, छक्का तो चाहिए, सिक्सर इज इंपॉर्टेंट बात है। शंतनु ये लॉफ किया है, इस बार देखा है बाउंड्री की संभावना है क्या, वो गुड फील्डिंग, और ये 2 रन इकट्ठा किया है, गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड गुड। आनंद गुड बैटिंग चल रही है, आनंद ने 2 गेंदों में 6 रन इकट्ठा किए, अब 1 गेंद और जीतने के लिए 5, 1 बॉल 5। निधास ट्रॉफी में सौम्या सरकार को जो ठोका था ना छक्का दिनेश जी कार्तिक ने डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर, आज भी जैन के अंदर है। और नागिन डांस, उसके बाद गावस्कर साहब जी ने कमेंट्री बॉक्स में कह दिया नागिन डांस बंद बांग्लादेश का। ये हिम्मत चाहिए, खेल लंबा नहीं, खेल यादगार बनो, लोग तुम्हें कहेंगे क्या बैटिंग की थी, ये इंपॉर्टेंट नहीं। हनुमान भरा ना, तसेच संगीत क्षेत्रात ज्यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाला असे आमचे कळवे गावचे
महेंद्र मारुती पाटीलला विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. आमचे आयोजक आपली वाट पाहत आहेत. महेंद्र मारुती पाटिल. एक गेंद जीतने के लिए 6 रन. शारदा में भी मैच हुई थी, जावेद मियादाद ने भी छक्का ठोका था. राजेश चौहान साहब ने पाकिस्तान के खिलाफ छक्का ठोका था. अगर ये गेंद सीमा रेखा के बाहर चली गई तो जीत अर्जित होगी, लेकिन गेंद कैसे होगी? ये गेंद के ऊपर भवितव्य है आई गावदे खारसाबुली टीम का. क्या मैच! जोरदार तालियों से स्वागत कीजिए. हमरापुर प्रीमियर लीग की कांट के टक्कर का मुकाबला. दोनों टीमों की साख, दोनों टीमों की प्रतिष्ठा दांव पर लगी हुई है. कड़ा मुकाबला. जिसके सीने में लड़ने का जज्बा है, मैदान जंग में गुरु उसी का कब्जा है. मंजिलें कदम चूमेगी, रास्ता खुद बन जाएगा. अगर हौसला मजबूत है तो आसमां भी झुक जाएगा. 2 बैग इस बार से फील्डर है, एक सिली पॉइंट, एक शॉट लेगी. ये हेडलाइट है गाड़ी की. क्या सूर्यास कहेंगे? जो कुछ मैं बता रहा हूं इसमें दम कम है ना. ऐसा नहीं कि इसका परीक्षण भी हमने किया, स्टडी भी करना पड़ता है. ये किसको पता था कि हेडलाइट है? लेकिन वो अमोल मुजुमदार जी ने कह दिया था कि हेडलाइट है. तो देखिए अनुमान, हेडलाइट है ना. ये शॉर्ट लेग और या सिली पॉइंट लगा हुआ है. एक बॉल 5 छक्का जाएगा क्या? मैच जीतेगा कौन? वक्त बताएगा. फुल टॉस और ये चले सिक्सर. व्हाट किंग है आनंदगरत, किंग है आनंदगरत. डीजे कमान. अरे वाजव ना. तुला काय मात्र थांबायचं आहे. डीजे काही हरकत नाही. सेलिब्रेशन असं होत राहतो. हे प्रत्येक वेगवेगळे मित्र आहेत आणि संतोषजी म्हात्रे आणि कल्पेशजी मध्ये आपण चांगला प्रयत्न केला होता, पण तिशे बिशट कोणी काढण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. हे कुठेतरी क्रिकेटला थोडस चुकीचं होते. याची आपण दक्ष पुन्हा कधी कृत्य कोणी केलं तर त्याच्यावर पेनल्टी लावली जाईल, याची दक्षता घ्या. काही हरकत नाहीये. सामना जरी आई गावदेवी खारसाबुली संघानं गमावला असेल तरी प्रयत्न चांगला केलात आणि हा सामना जिंकलाय. आदित्यबाई 11 हनुमानपाडा आदित्य पाटीलच्या सेनेनं अगदी मनापासून आपलं अभिनंदन. आणि आता सुपर 4ची अर्थात मॅच सुपर 4 मध्ये त्यांनी मात्र वाटचाल केलेली आहे. काही हरकत नाही. मी मात्र रजा घेतो. धन्यवाद आमचे अध्यक्ष सत्यजित पाटील, विनायकभाई, सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. चला मैदान सोडा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना आमची विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर या. या ठिकाणी जाऊया आपण विशेष सन्मान सोहळ्याकडे. खरं तर मागचे 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकलात, ज्युनियर सिद्धू पाजी म्हणून ज्यांची विशेष ओळख राहिलेली आहे, रायगड क्रिकेट समालोचन संघटनेचे विद्यमान सदस्य अमितदादा म्हात्रे यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होईल. मी विनंती करेल वैभव ठाकूर यांच्या शुभ